जालन्यात आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। पालकमंत्री पंकजा मुंडे येताच नागरिकांनी अनेक तक्रारी केल्यात। यावेळी नागरिकांनी पंकजा मुंडेंना निवेदनही दिलेत। बारामतीमध्ये 23 जुलैला अजित पवारांच्या पुतळ्याचं लोकार्पण होणार आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते पुतळ्याचं लोकार्पण करण्यात येणार आहे। मंत्री अदिती तटकरेंनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली आहे। यावेळी त्यांनी कामकाजाचा आढावा घेतलाय। गणेशोत्सवापूर्वी बायपासची एक लेन सुरू होणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। अहिल्यानगर जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। पावसामुळे शेतपिकांना जीवनदान मिळालंय। यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। गोंदिया जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम आहे। जोरदार पावसामुळे गोंदियातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। पावसाला सुरुवात झाल्यामुळे रखडलेल्या धान पिकाच्या लागवडीला वेग आलाय। जुलै महिन्याच्या सुरुवातीला पाऊस आल्यानंतर मध्यंतरी 10 दिवसांपर्यंत पावसानं दडी मारली होती। मात्र पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। उजनी धरणातून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। जळगावच्या भुसावळमध्ये श्री राधाकृष्ण प्रभात फेरीतर्फे धोंडी यात्रेचं आयोजन करण्यात आले होते। यावेळी चांगला पाऊस पडण्याची प्रार्थना करण्यात आली। अहिल्यानगर जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात पावसानं तब्बल 15 दिवस दडी मारली। यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची शक्यता आहे। यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत। वाशिम जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांहून अधिक काळ पावसानं दडी मारल्यानं खरीप हंगामातील पिकं संकटात सापडलेत। त्यातच नीलगाई, हरिण, माकड आणि रानडुकरांकडून शेतातील कोवळ्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस होत असल्यानं शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होते। येवल्याच्या धुळगावमध्ये अज्ञात व्यक्तीनं एका एकरावरील कारल्याची बाग उद्ध्वस्त केल्याची एक खळबळजनक घटना घडली आहे। शेतकरी संजय वाकळेंनी कांद्याला भाव नसल्यामुळे पीक कर्ज काढून कारल्याची बाग उभी केली होती। बाजारात कारल्याला चांगला भाव मिळत होता। असं असताना मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीनं कारल्याची बाग मुळासकट उपटून नष्ट केली आहे। त्यामुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। बुलढाणा जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी सोयाबीनचे बियाणे उगवलेच नसल्यानं शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। पिकं न उगवल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात रोटारवेर फिरवून पुन्हा एकदा दुबार पेरणी करावी लागते। त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असून आर्थिक फटकाही बसतोय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासन आणि संबंधित कंपन्यांकडून तातडीनं मदत व नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात असून शेतकरी हवालदिल झाल्याचं पाहायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये बोगस सोयाबीन बियाणं पुरवणाऱ्या कंपनी विरोधात आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। दरम्यान कंपनीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। जळगावात महानगरपालिकेच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलंय। संतप्त कर्मचाऱ्यांनी महानगरपालिकेत आमदार सुरेश भोळे यांना घेराव घालून आपली कैफियत मांडली आहे। जळगावमध्ये जगन्नाथ यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मोठ्या संख्येनं भाविकांनी सहभाग घेतलाय। यात्रेत विदेशी नागरिकांनीही सहभाग घेतला। लोणावळ्याची आणखी एक ओळख आता अधिकृतपणे जागतिक स्तरावर अधोरेखित झाली आहे। लोणावळ्याची पारंपरिक लोणावळ चिक्की आता भौगोलिक मानांकन प्राप्त झालंय। या मानांकनामुळे या ऐतिहासिक आणि वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थाला अधिकृत दर्जा मिळालाय। श्रीरामपूरमध्ये पोलिसांनी गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी तक्रार निवारण दिन साजरा केलाय। यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते। आज 55 तक्रारदारांचे समाधान करण्यात आले। अकोल्यातील बनावट गुटखा प्रकरणाला नवं वळण आले। ज्युनियर इंजिनियर असलेल्या भाजप नगरसेवकाच्या भाच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय।
महानगरपालिकेचा एक जबाबदार अधिकारी अशा गुन्हेगारी कृत्यांमध्ये सामील असल्याचंही समोर आलंय। त्यामुळे प्रशासकीय वर्तुळातही तीव्र संताप व्यक्त केला जातोय। पंढरपुरात शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध केलाय। भर पावसात शेतकऱ्यांनी दिंडी काढत महामार्गाला जोरदार विरोध केलाय। यावेळी तातडीने महामार्ग रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। अकोल्याच्या पातूर तालुक्यातील आले गावात एका विहिरीचं पाणी आबदार असल्याचं समोर आलंय। यामुळे ग्रामस्थांमध्ये आश्चर्य आणि उत्सुकता निर्माण झाली आहे। तज्ज्ञांकडून या उबदार पाण्याची तपासणी केल्यानंतरच खरं कारण समोर येणार आहे। मुंबई लोकलमध्ये गेल्या काही दिवसात घडलेल्या सलग हल्ल्यानंतर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मालाड, बोलिवली, ठाकुर्ली येथील घटनांनंतर मुंबई जीआरपी आणि आरपीएफनं आता सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांवर रँडम बॅग तपासणीची मोहीम सुरू केली आहे। प्रवाशांना थांबवून त्यांची बॅगची तपासणी केली जाते। संशयास्पद वस्तूंवर विशेष लक्षही ठेवलं जाते। जीआरपीचे वरिष्ठ अधिकारी पोलीस निरीक्षक संभाजी कटारे यांच्या माहितीनुसार ही मोहीम सुरक्षेच्या दृष्टीने राबवली जाते। जुन्या मुंबई गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप येथे सावंतवाडी रत्नागिरी एसटी बसचा अपघात झालाय। बसनं प्रथमच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिली आहे आणि त्यानंतर बस गटारात कलंडली। सुदैवानं या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही, मात्र एसटी बस आणि कारचं मोठं नुकसान झालंय। महेश ट्युटोरियल्स अचानक बंद करण्यात आले। राज्यातील सर्व 33 शाखा बंद करण्यात आल्या। त्यामुळे कोचिंग क्लासच्या शिक्षकांसह विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालंय। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळा निमगाव केतकी येथील मुक्काम आटपून इंदापूरकडे प्रस्थान केले। आज इंदापूर येथे पालखी सोहळ्यातील दुसरे मानाचे गोल रिंगण पार पडणार असून त्यासाठी संपूर्ण नगरी सज्ज झाली। वारकऱ्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी सजावट करण्यात आली असून प्रशासनाकडून आवश्यक तयारी करण्यात आली आहे। बीडच्या समाज कल्याणच्या शासकीय कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांच्या पतीला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। आता संबंधित आश्रमशाळेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। संस्था चालकाच्या कुटुंबातील सदस्य कामावर न येताही लाखो रुपयांचा पगार घेत असल्याचा आरोप करण्यात आलाय। नाशिक शहरातील खासगी मराठी शाळांची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नाशिक महानगरपालिकेच्या महासभेत हा निर्णय घेण्यात आलाय। मराठी शाळा टिकवण्यासाठी आणि वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। नीट यूजी 2026चा निकाल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। बीडच्या ज्ञानेश्वरी पवार हिनं आपल्या निकालावर गंभीर आक्षेप घेतलाय। उत्तरपत्रिकेनुसार 720 पैकी 702 गुण मिळणं अपेक्षित असताना स्कोअर कार्डवर अवघे 87 गुण दाखवण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय। निकालाची फेरतपासणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे। बिश्नोई गँगकडून आमिर खानला धमकी देण्यात आली आहे। सोशल मीडियावर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावानं धमकीची पोस्ट व्हायरल झाली आहे। पोस्टमध्ये अभिनेता आमिर खान यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषा वापरत धमकी सदृश्य मजकूर लिहिण्यात आलाय। त्या पोस्टमध्ये लव्ह जिहादचा उल्लेखही करत काही व्यक्तींवर गंभीर आरोप करण्यात आलेत। राजस्थानातील श्री गंगानगर इथल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाचाही पोस्टमध्ये संदर्भ देण्यात आलाय। चंद्रपूर जिल्ह्यात मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय। आमदार किशोर जोगरेवारांनी पुढाकारानं विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात वन्यप्राण्यांनी पिकांची नासाडी केली आहे। पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। तातडीनं वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। साताऱ्यातील दास मारुती मंदिरात रामरक्षा आंदोलन करण्यात आले। दानचोरीचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार निषेध करण्यात आला। पालघरमध्ये गॅस सिलेंडरच्या काळ्या बाजाराचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। यावेळी पोलिसांनी संपूर्ण साहित्य जप्त केले। छत्रपती संभाजीनगरच्या गुरुधानोरा ग्रामपंचायतीसमोर ग्रामस्थांनी 1.5 तास ठिय्या आंदोलन केलं। भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खालापूर तालुक्यातील मोरवे धरणात फक्त 40% पाणीसाठा शिल्लक आहे।
आता जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात उलटला तरी पावसाची स्थिती अशीच राहिली तर पुन्हा एकदा नवी मुंबईत पाणी कपातीचं संकट ओढावू शकतं. मुंबईतील मालाड पूर्व येथील दफ्तर रोड परिसरात जैन समाजाकडून रस्त्यावर काढण्यात आलेल्या व्हाईट स्ट्राईप वरून पुन्हा एकदा वाद निर्माण झालाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत आंदोलन केलंय. 10वीच्या परीक्षेत कॉपी प्रकरणात सिंधुदुर्गच्या भुईबावडा गावातील नागरिक आक्रमक झालेत. तातडीनं संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येतेय. भुईबावडा गावाला नाहक बदनाम केल्याचा आरोपही आहे.